तर तीन भाऊराव हा कोळ्याचं मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जाहीर झालं. मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. भाऊराव गेलंच पाहिजे बरं का. जावे आणि मोठमोठी बैल येणार बरं का. हो जाव्या तुम्हाला सगळी महाराष्ट्रातली टॉपची बैल दाखवतो आणि या मैदानात आपला सगळ्यात मोठा माणूस येणार आहे या बैलगाडा क्षेत्रातला. त्याला पण धावतो तुम्हाला आणि त्याची ओळख पण करून देतो. हर्षा आलाय रे कवर होईत आहे नाही. तर तेच सांगून मग पोहणी टाकूया आणि फेर पण टाकूया की. मित्रांनो तुम्हाला धावतो एक हत्यार कडक असं. ह्यो बघा श्रीनाथ केसरी लखन फॉर्च्युनरचा मानकरी आहे बघा. ह्यो कसा आहे हत्यार जोरात आहे. इथं पंढरी शेटची दावण आहे सगळी. त्याला की बघूया की. हे बघा पंढरी शेठ फडके साहेबांचा ह्यो चालू सीझनचा गुलालाचा बादशाह सर्जा. कसा आहे हत्यार जोरात आहे. हे तुफान इकडे तुफान आहे. हे बघा हिंद केसरी रोमन आणि ह्या साईडला आहे बघा हिंद केसरी सुंदर. कशी आहे ते हत्यार जोरात आहे. मित्रांनो या तुम्हाला आज काहीतरी एक वेगळी चीज दाखवतो. हे बघा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद सप्त हिंद केसरी रायफल 81 आणि याचा जो वारसा चालवणारा ह्यो बघा छोटा वस्ताद सिकंदर 81 ते अशी जोड आहे बघा एकाच मालकाची. हो का लांबनच बघण्यासारखं हत्यार बघा. आत्ताच मी ओळखलं बघा. लांबनच असं हत्यार आहे. हे बघा कळंबीकरांचा शंभू 1 BH प्लॉटचा मानकरी आहे बघा. हे शंभू मालकाने पण मोठ्या अभिमानानं बघा गाडीवरती केवढ्या अक्षरात लिहिलंय. हे बघा यंदा झालेल्या कुशेगावच्या हिंद केसरीमध्ये दोन्ही आदत पळून 1 नंबर केलेला आहे. बघा लक्ष जबरदस्त हत्यार आहे. स्पीड पण काय बारकं नाही झालं. आणि हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होणं म्हणजे काही जोक नाही. बरोबर असंच काहीतरी आपल्याला करायचंय. हे बघा कारोंडेकरांचा हे चिक्या आणि बकासूर सलग 14 मैदान. हे बघा भावानू अख्ख्या भारताला येड लावणारा बक्याडॉन. बैलगाडा क्षेत्रातला देव म्हणून ओळखणारा ह्यो बक्याडॉन. काय करते तुझ्या मालकाला भेटायचंय का तुम्हाला? चला. काय झालं का असं तोंड पाडून बसलायस? काय नाही काय नाही. जसं की मी तुला आज ओळखते ना. सांग गपचूप. काय यार एक झालं की एक प्रॉब्लेम येतो. डॉक्टर म्हणले आता मोठा बैल ठीक आहे पण बारका नाही पोहू शकत. आता दुसरा बैल बघायचा आहे. कोणाची नजर लागल्या का काय समजून. टेन्शन नको घेऊ रे. होईल सगळं नीट. आणि असं तोंड पाडून बसत जाऊ नको. का? मला नाही आवडत.
हे हर्षला अच्छा काय झालं कॉल आला का नाही त्यांचा आलेला काय म्हणले बयानं 2 बैल सांगितले ते आपल्याला संध्याकाळी 1 बैल बघायला जायचं. जाऊया तेवढं बैल बघून येऊ म्हणजे आपलं तरी फिक्स होईल. काय एक टेन्शन सपना झाले ती येऊ तेवढं बघून आजच जायचं आजच जायचं. ठीक आहे खाऊ भाऊराव आज मैदानात याव म्हटलं आपला देव आलाय देवाला बघायला आलोया. या बसा की. काय आहे ना बरं बरं आहे तुमचं काय चाललंय मस्त मजेत. आज कसं काय देवाला बघायला आलोय आपल्या. हा का? बाकी बाकी बघा सगळं मस्त मजेत आहे बघा. आपलं काय चाललंय निवांत किती दिवसांना आज काढलाय मैदानावर? 4-5 दिवस झाले 4-5 दिवसांना. सासवडला पळला होता त्याच्या आज काढला बाहेर. सासवडला पळालो. कितवा केला? नाही ते मैदान जरा कॅन्सल झालं. कशाबद्दल कॅन्सल झालं? ते जरा हे प्रॉब्लेम झाला त्यामुळं कॅन्सल झालं. चला मगाच्यानं बरीच पहिलं बघितली तर आता जरा मैदान बघूया. चला चला चला. भाऊराव ऊन लय लागायला लागले थंडगार पाणी घ्या. अरे पाणी कशाचं पितोय? लस्सी घे की. चला की मग घ्या. लस्सी पियान पाड दिसणं जाऊया मैदान बघायला. भाऊराव घे घे. अरे देगू घे. अल्ला काय खाताय का चेष्टा करताय? आवरा की छाला पाड दिसणार. अहो भाऊराव सप्पाय नको होई. अरे सपायला तुला काय असं पाठीभर दिलंय? अहो एवढंच आहे पण सप्प्याला नको होई. गार आहे. आवर पाड दिसणं. चल किती काय इथं आहे. झेंडू बांबू काय फोन गेला गेला बघ बर भाऊराव बाद झालं बघायचं जाऊया आता घरी. चला चला चला. काय आता खोंड जोडून झालं काय भेटणं झालं तिथं काय आला काला काय कोणाचं खोंड आहे जोरात आहे. खोंड कसं आहे गाडी घेतो बाजूला लगेच. जोरात खोंड आहे. कशी तब्येत आहे बघ खोंड घरात काम बांधून ठेवला काय माहित असंच आपल्याला पाहिजे त्यामुळं ह्याचं आता काय आपल्याला कळायचं कोणाचं आहे काय. असतील की इथंच मारलं कुठेतरी जोरात आहे एवढी बघितली आपण शो जोरात आहे. दादा कुठलं गाव? हा इथलं तुमच्या बाजूच्या गावातलं वाघापुरातलं खोंड 1 नंबर ठेवलायचा बघा. हो. कुठं मैदा बिंदाला काढलेला का नाही? एकदा 2दा नेलेला फायनल राहिलेला. हा. परत नाही. लक्ष चांगलं आहे यांचं खोंडाकडे काय. खोंड बघ 2च मैदान पळले काय आता पळायचा कोण कमी आलाय काय? पळाय तर काय कमी आलेला नाही. हा. तुम्हाला पण माहिती आहे की आपण शेतकरी पळायने म्हटलं ते किती खर्च लागते ती. पण एवढं हाय खोंड तुमचा चांगला म्हणून आम्ही म्हणलं काय हाय जाता इथनं निघालेलो दिसला म्हणलं जोरात दिसतोय. आम्ही लय खोंड बघून आलोय आम्हाला काय कुठं पास पडला नाही. ह्यो रस्त्यावर जाताना दिसला पास पडला म्हणून थांबलेलो इथे. खोंड चांगला ठेवलाय बघायचं काहीतरी इकडे तिकडे पैशाचं. हवंच की पण आता हाय गरीबाचे दिवस बघताय आता सगळ्यांना पैसे द्यायला लागते वायदी द्यायला लागते. आता आम्ही येणं जाणं फिरतोय खर्च. 2 दिवस झालं खोंडच बघत आम्हाला बी खोंडच घ्यायचा आहे. किती कितीपर्यंत द्यायचा आहे काय? 1 लाखापर्यंत मागितलाय. हा. आम्हाला काय थोडं वाढवून पाहिजे ते. हा. ते नसलं तर मग घ्या मग तुम्ही. चालतंय जरा तुझ्या आहे ना तुला काय वाटतं चांगला आहे खोंड? बघ खोंड 1 नंबर एवढ्या कमी पैशात एवढा चांगला खोंड भेटणार नाही. हा, मग तेच म्हणते आपण आपण एवढी इकडे बघितली. बाजारात हा. वालपाडून कुठेतरी बसण्यापेक्षा तो घेतलेला बरा जवळच्या जवळ किती पर्यंत सुटला पाहिजे काय? घेऊ आपलं 10-1 हजार रुपये एक्स्ट्रा देऊन काय म्हणते ते बघून चालते चल मग बघू. जरा पैसे देऊ वाढवून चांगलं. पटत असलं तर Fix लागलंच करून घेऊ. टाकू हा, लागलंच घेऊन फिक्सच करून टाकू. चल बोल एकदाच. हा काय हे नका करायला तर मी काय म्हणतोय हा बोला. बघा. तुमचं बी राहू द्या ह्याचा बी राहू द्या 1,10,000 रुपयाला आपलं व्यवहार फायनल करूया. त्यासनी बी खोंड आपला पसंत पडलाय काय चालतंय. म्हणताय करू मग पण कोण चांगलं सांभाळ नसला तर मग हो करू आपण. तुमच्या देखरेखीत राहणार तुम्ही. त्यासाठी तर tension म्हणलं घेऊ तुम्ही नका. जवळ जायचं म्हणून. चालतंय मग आपलं येतो व्यवहार. दिवस बघतो आणि घेऊन जातो मग घेऊन कोणाला. जातो मग चल.
काय करूया त्या दिवशीचा ते काय मित्राचा फोन काय आलेला नाही त्याला राहू दे आता ते राहू दे शेत आपल्याला पास पडला की पडला एक नंबर फोन बी चांगला आहे करूया ह्याला फायनल यालाच फायनल करूया हे काय नमस्कार नमस्कार. बाया ड्रायव्हरने पाठवलेलं हो आलेला त्यांचा फोन. तेच बैल आहे का हो ह्योच पहिला आपला. ए खुर्च्या आण रे 2. काय जरा इकडे इकडे करून बघू पैसे किती जाऊ द्या जाऊ दे बरं आपल्याला बैलावर पाहू. बोलून बघूया जरा हा चालतं. मग झालं का तुमचं बोलणं ते? हो झाले त्यांच्याशी बोलणं. आज बघा बैल नंबरात राहिला. बैल कसा कसा पळतो मग काय बाहेर स्पीड चांगला आपला दोन्ही खांदे बाहेरनं पळतो. कुठं कुठं बैल राहिलाय काय काय मोठ्या मोठ्या मैदान राहिला. कोरेगावला डबल हिंदी केसरी झालेला आहे. निमगावच्या सावकारवर पळाला. ठीक आहे बरं. असं झालंय आपल्याला जरा अचानकच अडचण आल्या जरा पैशांचाच प्रॉब्लेम आहे. हो झालंय बोलणं आमचं तसं. पण काय झालंय आता बैल बाहेर काढायचं म्हटलं मैदानाला तर खूप खर्च येतो. पोरं न्यायला लागतं तर हे करायला लागतं. त्यामुळे खर्चामुळे आम्ही 50,000 रुपयाला बैल देतो. म्हणजे खर्च होतोच बाहेर द्यायचं म्हणलं. पण भैया ड्रायव्हर आपल्या गाडीवर ड्रायव्हर बसतात त्यामुळं आम्ही 30,000 रुपयाला भैयांच्या शब्दाखातीर देतोय बैल तुम्हाला. नाही तुमचं सगळं म्हणणं पडतंय पण जरा आपण पण अडचणीत आहे बाकी जरा इकडे तिकडे होत असलं तर नाही 30,000च्या खाली नाही होऊ शकत. काय करायचं काय बाया ड्रायव्हर मुळे जुळते तर जुळवून घेऊया नाहीतर कसं आपल्याला पैरा परत भेटणार नाही. बैल चांगला आहे बैल चांगला पळतोय आता राहिलाय म्हणलं कोरेगावला पैसेच काय असेल ते बघून घेऊ आपण इकडे तिकडे करू. चालतंय मग करू पैशाचं ऍडजस्टमेंट सांग फायनल. हा सांगा फायनल करून चालतंय ओके. बरं चालतंय आम्ही काहीतरी पैशाचा ऍडजस्ट करतो हो हो फायनल करून टाकू. हो चालतंय नक्की. चालतंय निघू. निघू का मग आम्ही हो हो चालतंय चला. बरं का व्यवस्थित काहीतरी करतो हो adjust. हो हो चालतंय चालतंय. चला हो चला. कोण होती भैया ड्रायव्हरच्या ओळखीचे होते. वाघापूरचे होते. हा. आपल्या भागातलीच आहेत. मग तुमची चर्चा झाली का झाली चर्चा झाली मैदानातच. ठीक. तर आपल्या गाडीवर ड्रायव्हर आहे हा, हा, म्हणलं बरोबर दिलंच आहे. पाहिजे बैल. होय त्यांचा शब्द आपण पाळला पाहिजे. नाही पळायचंच की पण आपण त्यांना नाही म्हणलेलं नाही देतो म्हणले पैशाचा विषय नाही शब्द दिला. हे 50 आहेत आणि मी म्हणत तिथंच बैल पळाला पाहिजे.